मला, तुम्हाला सर्वांना 50% जीन म्हणजे जनुक ही आईकडून आलेली आहेत आणि 50% वडिलांकडून मिळाली आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर जीनची एक कॉपी ही आईकडून आणि दुसरी कॉपी ही बाबांकडून आली. जनुक म्हणजे जीन सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक. मी या व्हिडिओत वडिलांकडून आलेल्या जीनचा थेट संबंध मुलांशी कसा आहे याची माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. एका रिसर्च मधून समोर आलंय की वडिलांना त्यांच्या बालपणी झालेला त्रास किंवा ट्रॉमा याचा थेट प्रभाव हा मुलांच्या जीनवर पडतोय. सोप्या शब्दात सांगायचं तर वडिलांनी लहानपणी अनुभवलेला स्ट्रेस फक्त आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये हा प्रभाव हा स्पर्म सेल्सच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. हा रिसर्च तुमच्या माझ्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ट्रॉमा जीनवर प्रभाव करतो म्हणजे नक्की काय होतं? संशोधकांना वडिलांना लहानपणी झालेला त्रास त्यांच्या वीर्यावर कसा परिणाम करतो याची धक्कादायक माहिती मिळाली. रिसर्च मधून समोर आलंय की वडिलांना त्यांच्या लहानपणी झालेला स्ट्रेस किंवा ट्रॉमामुळे त्यांच्या स्पर्मवर म्हणजेच वीर्यावर दीर्घकाळ परिणाम होतात. वडिलांच्या स्पर्मवर झालेल्या परिणामाचा पुढे जाऊन मुलांच्या विकासावर देखील प्रभाव पडतो. या संशोधनात 3 महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत संशोधकांना आढळून आल्या. पहिली गोष्ट, लहानपणी स्ट्रेस किंवा ट्रॉमा अनुभवलेल्या व्यक्तीच्या स्पर्म मधील डीएनए आणि नॉन कोडिंग आरएनए मध्ये बदल झालेला आहे. या बदलांचा मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर किंवा मेंदूच्या विकासाशी थेट संबंध आहे. संशोधनातून असं देखील समोर आलंय की बालपणीच्या स्ट्रेसचा पुढच्या पिढीवर देखील प्रभाव पडू शकतो. तर न्यूरोसायन्स न्यूजमध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर जेथ्रो थुलारी म्हणतात, पुढे आम्हाला लहानपणीचा स्ट्रेस, स्पर्ममध्ये होणारे बदल आणि मुलांची वैशिष्ट्य यांचा एकत्रित देखील अभ्यास करायचा आहे. रिसर्च करणाऱ्यांच्या माहितीनुसार या बदलांचा मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर किंवा मेंदूच्या विकासावरती थेट परिणाम होतोय. याचाच अर्थ लहान वयातील स्ट्रेस किंवा मनावर झालेला आघात फक्त दीर्घकाळ मनात घर करून राहतो असं अजिबात नाही. या आघाताचे मार्ग आपल्या जीनवर देखील कायम राहतात आणि पुढच्या पिढीपर्यंत पास ऑन होतात. हा रिसर्च करताना संशोधकांनी लहानपणी ट्रॉमा किंवा स्ट्रेसमध्ये असलेल्या लोकांच्या वीर्याचा म्हणजे स्पर्मचा अभ्यास केला. जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायकॅट्रिस्ट मध्ये छापण्यात आलेल्या या संशोधनानुसार वडिलांना लहान वयात झालेल्या स्ट्रेसचा परिणाम पुढे जाऊन मुलांच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा मज्जासंस्थेच्या विकासावर पडू शकतो. या रिसर्चमुळे एक गोष्ट महत्वाची अधोरेखित झाली आहे. वातावरण किंवा लाईफस्टाईल फॅक्टर्सचा आपल्या जीनवर थेट परिणाम होतो. हे फॅक्टर्स एका स्विच प्रमाणे काम करतात. शरीरातील जीन्सना सुरू किंवा बंद करू शकतात. याचा थेट परिणाम आपल्या बायोलॉजिकल प्रोसेसवर होतो. बालपणीच्या स्ट्रेसचा स्पर्मवर होणारा थेट प्रभाव आणि यामुळे पुढील पिढीवर होणारा त्याचा प्रभाव याचा संबंध संशोधकांना आढळून आला असला तरी देखील हा रिसर्च एक प्राथमिक आहे. यामध्ये अजूनही सखोल संशोधन होण्याची गरज आहे. मग यामध्ये संशोधकांना आणखीन काय आढळलं? या संशोधनासाठी 30 ते 40 वयोगटातील 58 लोकांच्या वीर्याचा म्हणजे स्पर्मच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांना असं आढळून आलं की स्ट्रेस न अनुभवलेल्या व्यक्तीच्या तुलनेत ट्रॉमा अनुभवलेल्या व्यक्तीच्या स्पर्मचे प्रोफाईल हे वेगळे दिसून आले. मेंदूच्या विकासासाठी जीन अत्यंत महत्वाचे आहेत. संशोधकांच्या माहितीनुसार त्यांना अशी शक्यता वाटते की स्पर्म मध्ये बालपणीच्या स्ट्रेसमुळे होणारे बदल पोस्ट फर्टिलायझेशन एम्ब्रियोच्या विकासावर परिणाम करू शकतात आणि पुढील पिढीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या कार्यावर प्रभाव टाकू शकतात. एका माहितीनुसार अमेरिका आणि युरोपमध्ये 23% लोकांनी एकदा तरी त्यांच्या लहानपणी स्ट्रेस किंवा ट्रॉमा अनुभवलेला आहे, तर जगभरामध्ये 23% लोकांनी लहानपणी मारहाण आणि 36% लोकांनी मानसिक त्रास झाल्याची माहिती दिली आहे. मग हा रिसर्च केला तरी कोणी? फिनलँड मधल्या युनिव्हर्सिटी ऑफ तुर्कूच्या संशोधकांनी हे संशोधन केलं. फिनब्रेन 2010 मध्ये सुरू करण्यात आलेला युनिव्हर्सिटी ऑफ तुर्कूचा हा जन्मसंग्रह अभ्यास आहे. त्यामध्ये 4000हून अधिक कुटुंब सहभागी झाली. हे संशोधन बालकाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय आणि अनुवंशिक घटकांचा शोध घेण्यावर केंद्रित करण्यात आलंय. मग याआधी असा रिसर्च झाला होता का? हो,
2013 मध्ये पेन्सिल्व्हेनियाच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनने ह्याच प्रकारचा एक रिसर्च केलाय, ज्यात वडिलांनी अनुभवलेला स्ट्रेस त्यांच्या स्पर्मवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आणि याचा प्रभाव मुलांच्या मेंदू विकासामध्ये होण्याची शक्यता असते असं संशोधकांना आढळून आलं. सायन्स डेलीमध्ये छापण्यात आलेल्या या बातमीमध्ये या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर ट्रेसी बेल सांगतात, आम्ही दाखवून दिलंय की तणावामुळे स्पर्ममध्ये दीर्घकालीन बदल होऊ शकतात, जे मुलांच्या HPA स्ट्रेस ऍक्सेस रेग्युलेशनचं पुनर्नियोजन करतात. या अभ्यासावरून स्पष्ट होतं की वडिलांनी अनुभवलेल्या स्ट्रेसचा संबंध न्यूरोसायक्रॅट्रिक आजारांशी असू शकतो. मुलांचा स्वभाव पाहून आपण नकळत अनेकदा असं म्हणतो की मुलगा किंवा मुलगी अगदी आईवर गेलीये किंवा वडिलांवर. या रिसर्च मधून हीच गोष्ट अधोरेखित करण्यात आली आहे की वडिलांना बालपणी झालेला स्ट्रेस थेट मुलांवर प्रभाव पाडतोय. पण संशोधकांच्या माहितीनुसार यावर अजून संशोधन होणं गरजेचं आहे. हे बदल मुलांपर्यंत कसे पोहोचतात यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.